प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले? उत्तर, जगामध्ये कोणतेही काम हे हलक्या दर्जाचे नसते. आपल्या देशाची स्वच्छता करणे ही देखील एक देशसेवाच आहे, असे सेनापती बापट यांचे मत होते. म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले. भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे? उत्तर, जेव्हा एखादी वस्तू आपण माझी आहे असे म्हणतो तेव्हा आपण त्या वस्तूची खूप काळजी घेतो, पण जेव्हा तीच वस्तू आपली म्हटल्यावर आपण त्या वस्तूची तितकीशी चांगली काळजी घेत नाही. म्हणून भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द वापरला आहे. तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला? उत्तर, गावातील गावकरी सफाईच्या कामाला हलके काम समजत होते. तात्यांनी सफाईच्या कामाची सुरुवात स्वतःपासून केली आणि हे काम आयुष्यभर चालवेल. तात्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत बदल होऊन लोक सफाई मोहिमेत सामील झाले. थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात? उत्तर, थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात, त्याप्रमाणे स्वतः कृती करतात. त्यांच्या या कृतीतून ते समाजाला शिकवण देतात. प्रश्न दुसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता? तर महात्मा गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन चा पहिला दिवस तसेच शाळेत साजरा होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वच्छता मोहीम राबवली जाते. जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशाची सफाई करता का? उत्तर, शाळेत स्वच्छता मोहीम राबवली जाते तेव्हा शाळेतील वर्गखोल्यांची, शाळेतील क्रीडांगणाची, बागेची, प्रयोगशाळेची सफाई केली जाते. सफाई केल्याने सर्व परिसर प्रसन्न होते व त्यामुळे मन प्रसन्न होऊन जाते. तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही. तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल ते 8-10 ओळीत लिहा. उत्तर, ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी आरोग्य आणि सुख समृद्धी असते. जर स्वच्छता ठेवली नाही तर त्या ठिकाणी रोगराईचा प्रसार होऊन आरोग्याला धोका निर्माण होतो. विविध प्रकारचे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. परिणामी त्याचा परिणाम आपल्या जीवनावर तसेच पर्यावरणावर होतो. स्वच्छतेमुळे मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार पसरतात. आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी स्वच्छता करणे हे महत्त्वाचे आहे. आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी तयार करा. उत्तर, आपल्याला देशातील मला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टी म्हणजेच गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, नदी, डोंगर, किल्ले, पर्यटन स्थळ, समुद्रकिनारे इत्यादी